अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या शिरसगाव इथल्या विश्वासराव कडूंनी यंदा झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र वापरून शेती केली आहे। त्यांनी अर्धा एकरमध्ये तूर, 1 एकरमध्ये हळद आणि 1.5 एकरात शेवग्याची लागवड केली आहे। शेवग्यात कांद्याचं आंतरपीकही घेतलंय। कडू यांना वाळलेल्या हळदीचं 35 क्विंटल, शेवग्याचं 30 क्विंटल आणि कांद्याचं 20 क्विंटल उत्पादन मिळतंय। अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव इथल्या विश्वासराव कडू यांच्याकडे एकूण 4 एकर शेती आहे। सुरुवातीला ते रासायनिक पद्धतीने शेती करत होते, मात्र त्यातून त्यांना उत्पादन खर्च वगळता फारसा नफा शिल्लक राहत नव्हता। त्यामुळे त्यांनी नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांची 2 शिबिरं केली। शिबिरात झिरो बजेट शेतीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलं। त्यांनी यावर्षी अर्धा एकरमध्ये तूर, 1 एकरमध्ये हळद आणि 1.5 एकरात शेवग्याची लागवड केली आहे। कडू यांनी पिकांना महिन्यातून एकदा एकरी 200 लिटर जीवामृत दिलं, तसंच पाणी देण्यासाठी ठिबकचा वापरही केला। नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब केल्यानं पीकही चांगलं आलं होतं। मात्र तुरीचं पीक बहरावर असतानाच कडू यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष झालं। त्यातच विहिरीवर असलेली मोटार पंपही जळाली, त्यामुळे तूर, हळद आणि शेवग्याला तब्बल 1 महिना पाणी मिळालं नाही। हाती आलेलं तुरीचं पीक गेलं। कडू यांची तब्येत चांगली झाल्यानंतर त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन करून तुरीचा दुसरा बहर घेतला। दुसऱ्या बहरात त्यांना 7 क्विंटल तुरीचं उत्पादन मिळाले। एका महिन्यात पाणी नसतानाही झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळेच 1 एकरमधील हळदीचं पीक उभं राहिलं। 1 एकरमधून त्यांना वाळलेल्या हळदीचं 35 क्विंटल उत्पादन मिळणार आहे। दसरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला हार्ट अटॅक आला होता। त्यामध्ये माझा पंप जळाला होता। तर तूर पिकाला, शेवगा पिकाला आणि हळद पिकाला लगातार 1 महिनाभर पाणी नव्हतं आणि त्यामुळं नेमकी तूर बहारावर असतानाच त्याला फवारणी, पाण्याची गरज होती, तर ते मी देऊ शकलो नाही आणि स्वतः मीच बिमार असल्यामुळे पिकांची काही जोपासना करू शकलो नाही, म्हणून तो बहार माझा किडींनी खाऊन घेतला। परत मग मी पाण्याचं नियोजन केलं तब्येत चांगली झाल्यानंतर, तर तुरीला बी दुसरा बहार घेतला आहे। या दुसऱ्या बहारात मला साधारणतः 6 ते 7 क्विंटल तुरीचं उत्पन्न यायला पाहिजे। हळद माझी एकरभर आहे, 40 आर, तर त्यामध्ये तिला पण 1 महिनाभर पाणी नव्हतं। त्या पिरियडमध्ये माझं पीक उभं राहिलं हे मी माझं नशीब समजतो की पाळेकर गुरुजींनी जे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं तंत्र 2 शिबिरामधून मी आत्मसात केलं, त्यामुळं माझं पीक मला शेतात आल्यानंतर उभं दिसलं, त्यात मी खूप समाधानी आहे। आणि मला साधारणतः हळदीचं एका एकरामध्ये 30 ते 35 क्विंटल सूट वाढलेली हळद येण्याचं मला शक्यता आहे। कडू यांनी 1.5 एकरात शेवग्याची लागवड केली आहे। शेवग्यालाही 1 महिना पाणी मिळालं नाही, तरीही त्यांचं शेवग्याचं पीक तग धरून राहिलं। शेवग्यात त्यांनी कांद्याचं आंतरपीक घेतलंय। नैसर्गिक शेती तंत्राचा वापर केल्यानं 35 क्विंटल शेवग्याचं उत्पादन मिळालंय। सरासरी 30 रुपये प्रमाणे शेवग्याची विक्री करण्यात आली आहे। कांद्याचंही 20 क्विंटल उत्पादन मिळालंय। कांद्याची काढणी झाल्यानंतर कांदा शेतातच पडून होता, अशातच अवकाळी पाऊस झाला। पावसात कांदा ओला झाल्यानंतरही खराब झाला नाही। नैसर्गिक शेती तंत्रामुळे पावसात कांदा भिजला तरी खराब झाला नाही, असं कडू सांगतात। आतापर्यंत जी विक्री केलेली आहे आणि आता हे शेवटचा तोडा बाकी आहे, यामध्ये 15 ते 20 क्विंटल शेवगा माझा निघालेला आहे। सरासरी मला भाव 30-35 रुपये असा भाव मिळालेला आहे। म्हणजे सुरुवातीला 60 रुपये मिळाला आणि शेवटचा भाव 30 रुपये मिळाला। त्याचे सरासरी जरी काढलं तर 30-40 रुपये मला भाव मिळाला। तर मला एवढ्या कठीण परिस्थितीत चांगलं उत्पन्न मिळालं असं मी मानतो। आणि कांदा मला 20 क्विंटलपर्यंत झालेला आहे। पाण्याचा ताण बसूनही तो कांदा इथेच शेतामध्ये आहे, सध्या विक्री व्हायची आहे त्याची। तरी साधारणतः कांद्याचे पैसे 10 ते 15 हजार रुपये मला, म्हणजे माझा जो खर्च जो झालेला आहे तो खर्च वसूल झालेला आहे। शेवग्याचं पीक मला शिल्लक राहिलेलं आहे। रासायनिक शेती करत असताना कडू यांचा उत्पादन खर्च खूप जास्त होता, मात्र यावर्षी पहिल्यांदा झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्र वापरून त्यांनी शेती केली, त्यामुळे पैशाची बचत मोठ्या प्रमाणावर झाली आहे। तसंच नैसर्गिक शेतीमुळेच पिकांचं नियोजन चुकलं असतानाही कडू यांना चांगलं उत्पादन मिळालंय। अरुण जोशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अमरावती।